पोलीस आयुक्तांना अंमली पदार्थाच्या विक्रीवर कारवाई करण्याचे दिले निवेदन। सोलापूर, नाशिक, पुणे, मुंबई, संभाजीनगर यासारख्या जिल्ह्यांमध्ये ड्रग्स व गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। मागील काही महिन्यांमध्ये पुणे, नाशिक, मुंबई, संभाजीनगर, सोलापूर आदी प्रमुख शहरांमध्ये ड्रग्सचे मोठे साठे मोठ्या प्रमाणात सापडले आहेत। या शहरांमध्ये ड्रग्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर सापडल्याने अनेक अनुचित प्रकार घडत आहेत। महाविद्यालयीन तसेच अल्पवयीन मुले देखील ड्रग्सच्या विळख्यात सापडल्यामुळे आत्महत्यांच्या घटना घडत आहेत। अनेकाचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। असे प्रकार सोलापुरात घडू नये यासाठी पोलिसांनी वेळेतच ड्रग सप्लायर यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हा समन्वयक सुमित भोसले यांच्या नेतृत्वाखाली जय हिंद लोक चळवळ सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना देण्यात आले। यावेळी आयुक्त साहेब यांनी ड्रग आणि अंमली पदार्थ विकणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात येईल तसेच त्याची नशा करणाऱ्यांवर देखील कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जय हिंद लोक चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनाही अशा गोष्टींवर लक्ष ठेवून अंमली पदार्थ किंवा ड्रग्स कोणी विकत किंवा बाळगत असेल, त्याची नशा करीत असेल तर ते पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावे, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले। यावेळी जय हिंद लोक चळवळ सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक सुमित भोसले, बहुमोल अवताडे, अनिरुद्ध दहिवडे, अमोल कोटगोंडे, राजू आनंदकर, किरण पाटील यांची उपस्थिती होती। नाशिक पदवीधर मतदारसंघाचे दमदार आमदार सत्यजित दादा तांबे पाटील यांनी आम्हाला नुकतंच निर्देश दिला होता की महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थ व ड्रग्सचा विळखा वाढत आहे। तर आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये ते कसं काय करता येईल, जसं काय कमी करता येईल। जसं भारत देश आपला हा युवकांचा सगळ्यात जास्त युवक असलेला देश आहे, तरुण देश म्हणलं तरी चालेल। तर या तरुण देशाला, तरुण पिढीला अंमली पदार्थाचं व्यसन लागण्याचं काम, ड्रग्स ॲडिक्शनचं काम हे काही घटक करत आहेत। तर ह्याला आळा घालण्यासाठी आपापल्या कमिशनर्सला, आपापल्या अधीक्षकांना निवेदन द्यायला आलेलं जय हिंद चळवळीच्या माध्यमातून आमदार सत्यजित तांबेंनी सांगितलं आहे की जिथं शक्य आहे तिथं पोलिसांनाही मदत करा, तुम्हाला जसं माहिती देता येईल तर माहिती द्या। आज आर राजकुमार साहेबांनी पण आम्हाला तेच सांगितलं की एम राजकुमार आपले सोलापूरचे आयुक्त आहेत, सोलापूर पोलीस आयुक्त आहेत। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला मदत करा, जर कुठं तुम्हाला असं काय दिसत असेल तर आम्हाला कळवा, तर आम्ही निश्चित तुमच्या समोर कारवाई करू।